फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत वाटाणा बटाट्याची भाजी। त्यासाठी 4 ते 5 बटाटे उकडून घेतले होते मी। वाटाणे घेतलेले उकडून, 2 कांदे चिरून घेतलेले, 2 टमाटे, 3 हिरव्या मिरच्या, लसूण, तो 1 कांदा असं पेस्ट तयार करून घेतली। चला तर मग बघूया वाटाणा बटाट्याची भाजी। त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। 4 पळी तेल घेतलेलं आहे, तेल गरम होऊ देऊया। गरम झालेलं आहे। अर्धा चम्मच आपण हिंग ॲड करणार आहोत। यात मी कांदा टाकून घेतलेला आहे, तो परतवून घेऊया। कांदा चांगला लालसर झाला की आपण यात टमाट्याची पेस्ट ॲड करणार आहोत। टमाटर पेस्ट ॲड करून घेतलेला आहे, तो पण आपण मिक्स करून घेऊ। बारीक गॅस करायचा आहे। तेल सुटोस्तपर्यंत राहू द्यायचं आहे, चांगलं तेल सुटू द्यायचं आहे, हलवत राहायचं आहे। यात आपण थोडं आलं लसूण पेस्ट पण ॲड करणार आहोत। यात मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे। बघू शकता तेल सुटायला लागलं आहे। यात आपण तिखट ॲड करून घेऊया। यात मी 1.5 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 2 चम्मच मसाले घेतलेले। याला पण चांगलं तेल सुटोस्तपर्यंत होऊ द्यायचं आहे। बारीकच गॅस ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही तर मसाले जळून जातील। बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। तो म्हणजे कोरडं वाटत असेल किंवा चिटकत असेल, थोडंसं घोटभर पाणी ॲड करून घ्यायचं आहे। त्याला चांगलं परतू द्यायचं आहे, तेल चांगलं सुटू द्यायचं आहे, घाई करायची नाही आहे। आपल्या याला मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। बटाटे चिरून घेतलेले वाटाणे ते आपण ॲड करून घेऊया। कढईमध्ये टाकून घेतलेले ते सगळं मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून घेतलेलं आहे, यात आपण पाणी ॲड करून घेऊया। हे सगळं हलवून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया बटाटे। खूप पाणी ॲड नाही करायचं आहे। अशीच घट्ट छान लागते भाजी पोळीसोबत। यात आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहोत। ते पण सगळं मिक्स करून घेऊया। यात आपण थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत, चव खूप छान लागते। तुम्हाला जर भाजी खूप पातळ वाटली ना तर तुम्ही यात बटाटे चुरून घेऊन नंतर तुम्ही ॲड करू शकता। त्यामुळे बटाट्यामुळे भाजी घट्ट होते। उकळी येईपर्यंत आपण गॅस फुल करून घेऊ आणि कोथिंबीर ॲड करून घेऊया। भाजीला उकळी येत आहे। उकळी आल्यानंतर आपण याला बारीक गॅस करून घेऊ। कोथिंबीर पण ॲड केलेली आहे। 5 मिनिट बारीक गॅसवर शिजू देऊ। ऑलरेडी उकळलेले बटाटे, त्यामुळे एवढं काही शिजवायची गरज नाही। आता आपण बारीक गॅस करून घेऊ याचा आणि 2 ते 3 मिनिटं राहू देऊया। भाजीला चांगली तळण पण आलेली आहे, बघू शकता। तयार झाली आपली वाटाणा बटाट्याची भाजी। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भाजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल।